नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, एक महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी निघालेली आहे। बघा, तलाठी भरती जी आहे विद्यार्थी मित्र 2026 ही जाहीर झालेली आहे। बघा, तलाठी पदाचं नाव आता ग्राम महसूल अधिकारी असणार आहे आणि या ठिकाणी जी तलाठी भरती आहे विद्यार्थी मित्रो, ही एमपीएससी द्वारे गटक पूर्व परीक्षेमध्ये याचा समावेश करण्यात आलेला आहे। मग आता पूर्व परीक्षा 2026 मध्ये ही ऍड करण्यात आली आहे आणि गटक पूर्व परीक्षा ही एकूण असणार आहे विद्यार्थी मित्र, एकूण 5707 पदांकरता एमपीएससी ची घटक पूर्व परीक्षा असणार आहे। मग यामध्ये आपली तलाठी भरतीची पदे किती, परीक्षा कधी होणार आहे, अभ्यासक्रम काय असणार आहे आपण बघणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रो, यामध्ये आपण तलाठी भरतीची एकूण पदे किती आहेत। ओके, बघा सगळ्यात पहिले काय तर एकूण पदे, तर तलाठी करता विद्यार्थी मित्र एकूण 1539 पदे एवढी तलाठीची पदे ही या ठिकाणी मंजूर झालेली आहे। एवढ्या पदाकरता ही भरती असणार आहे। मग आता तलाठीची ही परीक्षा पद्धती कशी असणार आहे, तर बघा विद्यार्थी मित्रो, परीक्षा पद्धतीमध्ये पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा अशा दोन परीक्षा होतील। ओके, बघा पूर्व परीक्षा असणार आहे विद्यार्थी मित्रो आणि मुख्य परीक्षा देखील असणार आहे। मग जी पूर्व परीक्षा असणार आहे, ओके पहा, आता जी पूर्व परीक्षा असणार आहे ती पूर्व परीक्षा कधी होणार आहे, तर बघा पूर्व परीक्षा दिनांक विद्यार्थी मित्र 25 ऑक्टोबर 2026 ला जी आहे ती पूर्व परीक्षा होणार आहे। कधी? 25 ऑक्टोबर 2026 ला। बघा, जुलै महिना हा संपत आलेला आहे विद्यार्थी मित्रो, त्यामध्ये फक्त आता ऑगस्ट सप्टेंबर, ओके ऑगस्ट आणि सप्टेंबर असे जवळपास 2 महिने आपल्या ठिकाणी या परीक्षा शिल्लक आहेत। त्यामुळे सर्वांनी काय करायचं विद्यार्थी मित्रो, हा अभ्यासक्रम जो आहे आता या ठिकाणी आपण आपल्या चॅनलवरती स्टार्ट करणार आहोत। त्यामुळे सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि अभ्यासक्रम कशा स्वरूपाचा असणार आहे। ओके, मग आता या ठिकाणी पूर्व परीक्षा जो अभ्यासक्रम आहे तलाठी भरती करता अभ्यासक्रम कोणता असणार आहे तो अभ्यासक्रम आपण समजून घेऊया। पहा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी एमपीएससी गट क ला जो अभ्यासक्रम आहे विद्यार्थी मित्रो, तोच अभ्यासक्रम आता या ठिकाणी असणार आहे। ओके, तोच अभ्यासक्रम या ठिकाणी असणार आहे, तो देखील आपण बघूया। पहा कशा स्वरूपाचा अभ्यासक्रम असेल विद्यार्थी मित्रो या ठिकाणी, तर बघा यामध्ये विद्यार्थी मित्रो संयुक्त पूर्व परीक्षा काय असणार, आपल्याला एकूण 100 गुणाची असणार आहे। ओके, 100 गुणाची असणार आहे आणि या ठिकाणी अभ्यासक्रम बघा, या ठिकाणी विद्यार्थी मित्रो आपल्याला जे असणार आहे सामान्य क्षमता चाचणी, म्हणजे यामध्ये जीएस जे आहे सगळ्यात महत्त्वपूर्ण ठरणार आहे। ओके, एकूण 100 प्रश्न असतील आणि या ठिकाणी दर्जा हा पदवीचा असणार आहे। ओके पहा, आणि परीक्षेचा कालावधी 1 तास असणार आहे विद्यार्थी मित्रो, आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे चुकीच्या उत्तराकरता 25% म्हणजे एकाच 4, ओके एकाच 4 काय तर या ठिकाणी गुण हे वजा असणार आहे, निगेटिव्ह गुण पद्धती या ठिकाणी असणार आहे। मग आता या ठिकाणी अभ्यासक्रम बघा, यामध्ये सगळ्यात पहिले विषय आहे इतिहास। ओके, इतिहास हा विषय येतो। इतिहास मध्ये आधुनिक भारताचा आणि विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला विचारला जाणार आहे विद्यार्थी मित्रो। त्यानंतर दुसरा विषय आहे तो म्हणजे भूगोल। भूगोलामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादीवरती आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न असणार आहेत। त्यानंतर अजून एक महत्त्वाचा विषय तो म्हणजे अर्थव्यवस्था, ज्याला आपण अर्थशास्त्र असे म्हणतो। तर अर्थशास्त्राचे प्रश्न देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील विद्यार्थी मित्रो। मग यामध्ये विशेष काय विचारले जाणार, तर भारतीय अर्थव्यवस्था, ज्यामध्ये बघा राष्ट्रीय उत्पन्न झालं, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी घटकावरती प्रश्न विचारले जाणार आहेत। आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे येते ते म्हणजे शासकीय अर्थव्यवस्था, ज्यामध्ये अर्थसंकल्प, सध्याचे जे अर्थसंकल्प आहेत, लेखा परीक्षण पद्धती, हे सर्व घटक आपल्याला परीक्षेमध्ये असणार आहेत। त्यानंतर चौथा आपला पॉइंट आहे तो म्हणजे चालू घडामोडीचा। तर चालू घडामोडी विद्यार्थी मित्रो जागतिक तसे महाराष्ट्रातील भारतातील ज्या चालू घडामोडी आहेत त्या आपल्याला विचारल्या जाणार आहेत। ओके पहा, यामध्ये 2025च्या सर्व चालू घडामोडी आणि आतापर्यंतच्या महिन्याच्या चालू घडामोडी विचारण्याचे चान्सेस असतात। ओके, त्यानंतर राज्यशास्त्र विषय आपल्याला असणार आहे विद्यार्थी मित्रो। ओके, त्यानंतर सामान्य विज्ञानमध्ये भौतिकशास्त्र, फिजिक्स, रसायनशास्त्र, केमिस्ट्री, प्राणीशास्त्र, झूलॉजी, वनस्पतीशास्त्र, बॉटनी आणि आरोग्यशास्त्र असणारे विद्यार्थी मित्रो या सर्व टॉपिक आपल्याला विचारले जाणार आहेत। त्यामध्ये नंतर येतो अंकगणित विषय। ओके, आता अंकगणितावरती आपल्याला ज्या प्राथमिक क्रिया आहेत त्याचे प्रश्न असणार आहेत। त्यानंतर बुद्धिमापन चाचणी, यामध्ये देखील आपल्याला बरेच प्रश्न विचारले जातात। अशा पद्धतीचा विद्यार्थी मित्रो हा आपला पूर्व परीक्षेचा सिलेबस असणार आहे। ओके पहा, पूर्व परीक्षा सिलेबस हा या टाईपचा असणार आहे विद्यार्थी मित्रो। तर बघा विद्यार्थी मित्रो, अशा स्वरूपाची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। बघा या ठिकाणी महाराष्ट्र घटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026, बघा या ठिकाणी 22 जुलै 2026 रोजीचे हे परिपत्रक आहे। याद्वारे काय सांगलेलं आहे बघा, आयोगातर्फे म्हणजे आयोगामार्फत महाराष्ट्र घटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मधून एकूण 2619 रिक्त पदे भरण्याची दिनांक 25 जून 2026 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून
आयोगाच्या दिनांक 16 जुलै 2026 च्या शुद्धीपत्रकानुसार प्रस्तुत परीक्षा दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी प्रचलित पद्धतीने म्हणजे ऑफलाईन OMR आधारित घेण्यात येणार आहे। बघा या ठिकाणी तलाठी जी परीक्षा असणार आहे विद्यार्थी मित्रो, ही परीक्षा ऑफलाईन होणार आहे। ओके, ऑफलाईन असणार आहे आणि कधी असणार आहे तर या ठिकाणी बघा 25 ऑक्टोबर 2026 रोजी। ओके, तारीख लक्षात द्या, 25 ऑक्टोबरला पेपर होणार आहे विद्यार्थी मित्रो। 25 ऑक्टोबर 2026 रोजी ही परीक्षा असणार आहे आणि सदर शुद्धीपत्रिका अन्वये जाहिरातीस अनुसरून अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक हा 31 जुलै 2026 असणार आहे। ओके, अंतिम दिनांक जे आहे या ठिकाणी शेवटची तारीख विद्यार्थी मित्रो कधी आहे तर 31 जुलै पर्यंत या ठिकाणी अर्ज भरायचे आहेत। ओके, तलाठी भरतीचे अर्ज जे आहेत ते 31 जुलै पर्यंत भरायची आहेत आणि ज्यांनी यापूर्वी अर्ज भरले असतील त्यांचे अर्ज विद्यार्थी मित्र त्या ठिकाणी ग्राह्य धरल्या जातील। ओके, त्या संदर्भात परिपत्रक लवकरच येऊ शकते। बघा आता या ठिकाणी आपण समजून घेऊ या पदे। बघा सगळ्यात पहिलं पद या ठिकाणी देण्यात आलेलं आहे ते म्हणजे तलाठीचं। ओके, बघा या ठिकाणी महसूल व वन विभागाअंतर्गत आहेत। ओके, पहा या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी घटक विविध नियुक्ती प्राधिकरण। एकूण पदे किती आलेली आहेत? एकूण पदे बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रो 1539 तलाठी भरतीची पदे आहेत। ओके, यानुसार हे असणार आहे आणि त्यानंतर राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग मुंबई येथे बघा विद्यार्थी मित्रो तर सहाय्यक अधीक्षक घटक क ची 11 पदे आहेत आणि वरिष्ठ अभिलेखापाल, वरिष्ठ लिपिक आणि अभिलेखापाल घटक याची 11 पदे देखील त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहेत। ही परीक्षा देखील असणार आहे। त्यानंतर कृषी व पदुम विभाग यामध्ये सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तांत्रिक घटक याची एकूण 254 पदे असणार आहेत। त्यानंतर नियंत्रक शिधा वाटप व संचालक नागरिक पुरवठा कार्यालयाची 230 पदे असणार आहेत। ओके, त्यानंतर विद्यार्थी नागरी अन्न नागरिक पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यामध्ये लिपिक टंकलेखक नियुक्ती प्राधिकारी असणार आहे। यामध्ये आदिवासी विभाग देखील इन्क्लूड आहे। महसूल व वनवादी विभाग आहे। याची एकूण टोटल जर बघितली दोन्ही याची तर विद्यार्थी मित्र 480 पदे या ठिकाणी असणार आहेत। कोणत्याही शाखेतील पदवी आणि लिपिक टंकलेखक पदाकरता नमूद केलेल्या टंकलेखक अर्हता त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे। ओके, त्यानंतर महसूल व वन विभाग याकरता देखील लिपिक टंकलेखक, नोंदणी व मुद्रांक विभाग अशी एकूण विद्यार्थी मित्रो ही जाहिरात आहे किती तर 3088 पदाची ही जाहिरात या ठिकाणी आहे आणि यामध्ये तलाठी पदे किती आहेत तर 1539 एवढी तलाठी पदे आहेत। ओके, चला यापूर्वी मी तुम्हाला अभ्यासक्रम सांगितला, पद देखील या ठिकाणी सांगितलेले आहे विद्यार्थी मित्रो। होप सर्वांना या ठिकाणी हे समजलं असेल। पहा या ठिकाणी अर्ज सादर करण्याचा दिनांक जो आहे या ठिकाणी आपल्याला दिला आहे अंतिम दिनांक विद्यार्थी मित्र या ठिकाणी 5 ऑगस्ट 2026 दिलेला आहे। ओके, पूर्वीचा होता, आता नवीन काय या ठिकाणी वाढून 5 ऑगस्ट 2026 हा असणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याकरता 8 ऑगस्ट 2026 पर्यंत दिलेला आहे। ओके, किती 8 ऑगस्ट 2026 पर्यंत परीक्षा शुल्क भरण्याकरता या ठिकाणी देण्यात आलेली आहे दिनांक आणि सदर शुद्धीपत्रिकानुसार महाराष्ट्र घटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 एकूण जी असणार आहे ही 5707 पदांकरता राबवली जाणार आहे। किती 5707 पदांकरता ही भरती प्रक्रिया राबवण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। बघा विद्यार्थी मित्रो, होप सर्वांना ही माहिती सर्वांना कळाली असेल। विद्यार्थी मित्रो, जर तुम्हाला तलाठी भरती 2026 तयारी करत असणार ओके तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। विद्यार्थी मित्रो, डेली लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून जो काही आपला अभ्यासक्रम आहे या सर्व अभ्यासक्रमाचे लाईव्ह क्लासेस तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील। त्यामुळे सर्वांनी काय करून घ्यायचं आहे तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रो। ओके, चला मित्रांनो, आणि अभ्यासक्रमाची ही पीडीएफ ओके सिलेबस जो आहे सिलेबसची ही पीडीएफ जर तुम्हाला हवी असेल तर पीडीएफ मिळवण्याकरता कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा किंवा आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे विद्यार्थी मित्रो। ओके, पहा टेलिग्राम चॅनलवर अभ्यासक्रमाची ही पीडीएफ त्या ठिकाणी अपलोड करण्यात आलेली आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू सो मच।